नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्पस स्टडीमध्ये। तर मित्रांनो, नवीन जाहिरात आहे। तर मित्रांनो, ही जाहिरात ठाणे DCC बँकेची आहे। तर मित्रांनो, यामध्ये ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी जागे निघालेले आहेत। शिपाईसाठी, सुरक्षा रक्षक, वाहन चालकसाठी विविध पदांसाठी मित्रांनो जाहिरात आलेली आहे। तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे। यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, फीस किती असणार आहे, तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सर्वात अगोदर मित्रांनो चॅनलचं नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर मिळेल। तर पहा मित्रांनो, सविस्तर जाहिरात जी आहे ती ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड ठाणे यांच्या आस्थापनेवरील व आधिपत्याखालील असलेले ज्युनियर बँक असिस्टंट या श्रेणीतील 123, शिपाई श्रेणीचे 36, सुरक्षा रक्षकसाठी 5, वाहन चालकसाठी 1 असे एकूण 165 रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यासाठी दिनांक 17/8/2025 रोजीच्या दैनिक सकाळ ठाणे व ठाणे वैभव या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्यास अनुसरून जाहिरातीतील पदे भरणेकरिता बँकेस निवड सूची तयार करण्याची आहे। याकरिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या हे मित्रांनो संकेतस्थळ दिलेलं आहे। या संकेतस्थळावर अर्ज मागण्यात येत आहेत। तर वेतन पहा, जे मित्रांनो वेतन भेटणार आहे हंगामीसाठी, तर परीक्षा विधान कालावधीत वेतन ज्युनियर बँक असिस्टंट श्रेणी परिवीक्षाधीन हंगामी कालावधीमध्ये दरमहा 20,000 रुपये या पदासाठी भेटणार आहेत। तर शिपाईसाठी 15,000, वॉचमॅनसाठी 15,000, वाहन चालकसाठी 15,000 अशी मित्रांनो हंगामीसाठी तुमची पेमेंट असेल। तर फॉर्म भरायची डेट पहा, संकेतस्थळावर अर्ज भरणे 18/8/2025 ते दिनांक 29/8/2025 अशी मित्रांनो फॉर्म भरायची डेट असेल। फर्स्ट डेट असेल 18/8/2025 आणि लास्ट डेट असेल 29/8/2025। ऑनलाईन परीक्षा दिनांक, ऑनलाईन परीक्षेचा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक, कागदपत्रे पडताळणी व मुलाखत यासाठी मित्रांनो बँकेच्या संकेतस्थळावर अलैदा प्रसिद्ध करण्यात येईल। तर मित्रांनो तुमचे या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल ऑनलाईन परीक्षेचा दिनांक वगैरे। तर पहा, यासाठी सूचना दिलेल्या आहेत। ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही। तर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचा ईमेल ID, मोबाईल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे। उमेदवाराला एका पदासाठी एकच अर्ज भरता येणार आहे। एकदा ऑनलाईनद्वारे अपलोड केलेल्या अर्जात पुनश्च दुरुस्ती करता येणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। तर पहा मित्रांनो, महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते आपण क्लिअर करणार आहोत। तर विवाहित महिला उमेदवारांच्या नावात बदल केला असल्यास त्याप्रमाणे नाव बदलल्याचे राजपत्र व विवाह नोंदणी दाखला ऑनलाईन परीक्षेवेळी व कागदपत्र पडताळणीवेळी सोबत असणे बंधनकारक आहे। जर मित्रांनो नावात बदल असेल तर त्याचं मित्रांनो राजपत्र, नाहीतर जे महिलांचं मित्रांनो विवाह नोंदणी आहे दाखला ऑनलाईन, राजपत्र व विवाह नोंदणी दाखला ऑनलाईन परीक्षेवेळी व कागदपत्र पडताळणीवेळी तुम्हाला सोबत असणे बंधनकारक आहे। तर उमेदवारांनी खाली नमूद केलेली शैक्षणिक पात्रता व अनुभव दिनांक 18/8/2025 या दिनांकास प्रमाणपत्रासहित पूर्ण धारण करणे आवश्यक आहे। मूळ कागदपत्र पडताळणीवेळी उमेदवारांचे प्रोव्हिजनल सर्टिफिकेट ग्राह्य धरले जाणार नाहीत। तर पहा, शैक्षणिक अर्हता काय आहे प्रत्येक पदानुसार। तर ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी 123 पदे आहेत। त्यासाठी वयोमर्यादा 21 ते 38 वर्षे असेल। तर शैक्षणिक पात्रता पहा, उमेदवार शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान 50% गुण मिळवून उत्तीर्ण असावा अथवा समकक्ष श्रेणी इक्विव्हॅलंट धारण करून उत्तीर्ण असावा। तर उमेदवारास संगणकीय ज्ञान असणे आवश्यक राहील। यासाठी उमेदवाराने शासन मान्य संस्थेतून MSc हा संगणक कोर्स उत्तीर्ण केलेला असला पाहिजे। तर ज्युनियर बँकिंग असिस्टंट पदाच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स अँड ॲप्लिकेशन, BSc इन कॉम्प्युटर सायन्स, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स, BSc इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, BTech इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, BTech इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, BTech इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी जर तुमचा असल्यास शैक्षणिक अर्हता, तर त्यास MSc व तत्सम अर्हतेची आवश्यकता नसेल।
तर शिपाईसाठी मित्रांनो 36 जागा आहेत. यासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष असेल. तर यासाठी शैक्षणिक अर्हता पहा. उमेदवार 8वी उत्तीर्ण ते 12वी उत्तीर्ण परीक्षेपर्यंतचे शिक्षण ग्राह्य धरण्यात येईल. तर सुरक्षा रक्षकसाठी मित्रांनो 5 जागा आहेत आणि यासाठी 18 ते 38 वर्ष असेल. तर उमेदवार 18वी उत्तीर्ण ते 12वी उत्तीर्णपर्यंतचे शिक्षण ग्राह्य धरण्यात येईल. तर वाहन चालकसाठी 1 जागा आहे. यासाठी वयोमर्यादा मित्रांनो 18 ते 38 वर्ष असेल. तर उमेदवार 8वी उत्तीर्ण ते 12वी उत्तीर्णपर्यंतचे शिक्षण ग्राह्य धरण्यात येईल. तर वाहन चालक पदासाठी उमेदवारांकडे 4 चाकी वाहन LEMV परवाना असणे आवश्यक असेल मित्रांनो. तर टीप पहा. वरील पदांकरिता विहित वयोमर्यादा दिनांक 18/8/2025 रोजी पर्यंत पूर्ण असावी. तर निवड कार्यपद्धतीची असेल तुमची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल तुमची आणि त्यामध्ये मित्रांनो नोकर भरतीच्या पदांकरिता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. तर ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयांच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल. तर गणित, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, भूगोल, इतिहास, मराठी, संगणक व इत्यादी व माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी इत्यादी. तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. तर नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा तांत्रिक कारणामुळे अन्य कारणामुळे विहित दिनांकास ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसेल तर अन्य सोयीच्या दिवशी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. तर मित्रांनो कागदपत्र पडताळणी व मुलाखत या संदर्भात इथे माहिती आहे. मुलाखतीबद्दलही इथे माहिती दिलेली आहे. तर मुलाखतीसाठी पहा. मुलाखत पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँकिंग गठीत समितीकडून मुलाखत घेण्यात येईल. तर उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. तर सदर मुलाखत 10 गुणांची असून सदर गुणांचे भारांकन बँक धोरणानुसार असेल. त्यामध्ये 10 पैकी 5 गुण संबंधित उमेदवारांच्या खालील शैक्षणिक पात्रता अनुभव यानुसार देण्यात येतील व उर्वरित गुण मौखिक मुलाखतीस देण्यात येतील. तर पहा ही शैक्षणिक अर्हता आहे. यामध्ये कोणत्याही शाखेचा पदवी यासाठी 1, पदव्युत्तर पदवीसाठी 1. तर मित्रांनो याच्यासाठी 1 दिलेला आहे. अनुभवासाठी मित्रांनो 2 अशी एकूण 5 गुण आहेत. तर उमेदवारांची अंतिम निवड यादी अशी मित्रांनो लागणार आहे. तर उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेतील गुण व मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण 100 गुणांमध्ये गुणानुक्रमे गुणांसह अंतिम निवड सूची व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. त्याचप्रमाणे त्या श्रेणीतील पदसंख्या विचारात घेऊन अंतिम निवड सूची व प्रतीक्षा यादीमध्ये समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांमध्ये ठाणे व पालघर जिल्ह्यातील उमेदवार धारण करीत असलेले उच्च शैक्षणिक अर्हता, अनुभव, वयाची सेवाज्येष्ठता, आडनावाच्या इंग्रजी अक्षरानुसार या क्रमाने प्राधान्य देऊन अनुक्रमे उमेदवारांची यादी मर्यादित करण्यात येईल. त्यानुसार अंतिम निवड यादीप्रमाणे गुणवत्ता यादीप्रमाणे पात्र उमेदवारांचा परीक्षाविधीन कालावधीकरिता नियुक्ती देण्यात येईल. तर मित्रांनो याचा प्रोबेशनरी पिरियड यासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचा परीक्षाविधीन हंगामी कालावधीत 1 वर्षाचा राहील. तर परीक्षाविधीन हंगामी कालावधीमध्ये उमेदवारांची सेवा असमाधानकारक असल्यास सदर उमेदवारास सेवेत कायम करणे वा न करण्याचा अधिकार बँक राखून ठेवील. तर परीक्षा शुल्क पहा. तर परीक्षा शुल्क ऑनलाईन पेमेंट मोडद्वारे भरायचे आहे. अन्य कोणत्याही मार्गाने परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही. तर यामध्ये पहा ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी 944 GST मित्रांनो धरून ही 944 रुपये फीस असेल. तर शिपाईसाठी 590, सुरक्षा आरक्षकसाठी 590, वाहन चालकसाठी 590 अशी मित्रांनो परीक्षा शुल्क आहे. ऑनलाईन परीक्षेसंदर्भात उमेदवारांच्या महत्त्वाच्या सूचना आहेत. तर उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे मित्रांनो आवश्यक आहे. तर याबद्दल मित्रांनो सविस्तर तुम्ही वाचून बघू शकता माहिती. तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत आणि चांगली मित्रांनो पोस्टही आहे. तर नक्की तुम्ही या मित्रांनो शैक्षणिक अर्हतेमध्ये बसत असाल तर नक्की तुम्ही फॉर्म भरा. आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली जर असेल तर नक्की एक लाईक करा. धन्यवाद.